पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। वाशिमच्या कृष्णा शिवार परिसरातील शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाला पावसाचा मोठा फटका बसलाय। उभ्या पिकात पाणी साचल्यानं मुळं कुजायला सुरुवात झाली आहे। या नुकसानीबाबत शासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। गेल्या 4 दिवसांपासून बीड जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसानं खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालं। उदोऱ्यापासून शेंगा लागण्याच्या अवस्थेत असलेलं सोयाबीन, मूग, उडीद ही पिकं पाण्याखाली गेली। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 4,11,392 एकरवरील पिकांचं नुकसान झालं। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। यांनी तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देशही दिले। अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। तूर, मूग यासह इतर पिकांनाही फटका बसला। काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्यात। प्रशासनानं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय, मात्र तरीही शेतात अद्याप पाणी साचलंय। त्यामुळे भातशेतीचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात आले। शहापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये भातशेतीवर बगल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला। त्यामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी चिंतेत आहेत। शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कृषी विभागानं लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते।